मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात। आपण आता सध्या विट्याजवळ असणाऱ्या रेवणशिताच्या घाटाजवळ आहोत आणि आपण रेणावी आणि रेवणशित या ठिकाणी जाऊन आलो आहोत। आणि आपण हा जो उताराचा घाट आहे, हा रेवणशिताचा घाट आहे, याचा उतार कसा आहे आणि किती स्पीडनं सायकल चालू शकते, पळू शकते, ते आपण दाखवणार आहोत। तुम्ही हा रेवणशिताचा घाट आहे आणि ही आपली भटकंती आहे आणि या भटकंतीवर आपण आता सायकलवर आपण हा घाट उतरणार आहोत। हा गुहागर विजापूर मार्गावरील विट्यापासून साधारण 8 किलोमीटरवर हा घाट आहे आणि साधारण 2 ते 2.5 किलोमीटर हा घाट आहे। इलेव्हेशन कमी आहे आणि 3-4 वळणं आहेत। नुकताच मे महिन्यातला वळवाचा पाऊस झालेला असल्यामुळं सभोवतालची झाडे हिरवेगार झालेली आहेत। या ठिकाणी आपण थोडंसं उजव्या बाजूला पाहिलं तर हे मूळ स्थान, रेवणनाथाचं मूळ स्थान या ठिकाणी आपल्याला दिसतं। त्याच ठिकाणी सुळकाई मंदिर दिसतं आणि आपण घाट हा विट्याच्या दिशेनं आपण चाललेलो आहोत। हा उताराचा भाग आहे आणि आपण सायकलवरून हा घाट उतरत आहोत। आजूबाजूला सुंदर अशी झाडी, करवंदाची झाडी आणि या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये आपल्याला रानमेवा सुद्धा खायला मिळतो। आजूबाजूला तुम्ही पाहता हे सगळे करवंदाच्या जाळ्या आहेत आणि या ठिकाणी करवंद खाण्यासाठी, रानमेवा खाण्यासाठी भरपूर लोक येतात। या घाटाचं हे एक वैशिष्ट्य आहे।